या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महसूल अधिकाऱ्यांच्या निलंबनाविरोधात राज्यभर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं काम बंद आंदोलन अखेर मागे घेण्यात आलं. या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. याची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विविध महसूल कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत महसूल अधिकाऱ्यांच्या मागण्या, निलंबनाच्या कारवाईबाबतची भूमिका आणि कामकाजावर झालेल्या परिणामांवर सविस्तर चर्चा झाली. मंत्री बावनकुळे काय म्हणाले पाहूया. महसूल संघटनेसोबत ही बैठक झाली. या बैठकीमध्ये जवळपास 13 मुद्द्यावर चर्चा झाली. यामध्ये जे महत्वाचे मुद्दे आहेत, जे निलंबित अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी तातडीनं आपलं तांत्रिक स्पष्टीकरण या ठिकाणी जे काही आहे त्यांच्यावर जे आरोप आहेत त्यांनी तातडीनं दिलं पाहिजे. आमचे तिथले प्रांत असतील, आमचे कलेक्टर आहेत, विभागीय आयुक्त आहेत, त्याचा रिपोर्ट या ठिकाणी आल्यावर निश्चितपणे जे काही निलंबन आहे त्याबद्दलचा विचार या ठिकाणी करण्यात येईल. दुसरं महत्वाचं या ठिकाणी आहे की आपलं जे ग्रेड पे आहे, ग्रेड पे बद्दल शेवटी ग्रेड पे दिलं गेलं पाहिजे, याकरता शासन सकारात्मक आहे आणि त्यामुळं निश्चितपणे ग्रेड पेचा निर्णय स्वतः याच्यामध्ये मी लक्ष टाकणार आहे आणि ग्रेड पे या ठिकाणी जो काही आपल्या विभागाचा महत्वाचा प्रश्न आहे तो सर्व प्रश्न या ठिकाणी मी स्वतः लक्ष टाकून करणार आहे. आणि सोबतच आपल्या नायब तहसीलदारच्या, जसं आपण मुद्रांकामध्ये केलं, इंटरनल परीक्षा घेऊन त्या ठिकाणी प्रमोशनचे निर्णय घेतले, त्याचप्रमाणे नायब तहसीलदार या संवर्गाकरता इंटरनल त्या ठिकाणी परीक्षा घेऊन त्याचे निर्णय करण्याचा विचार शासनाच्या विचाराधीन आहे. सोबतच या ठिकाणी आपल्या तलाठ्यांना लॅपटॉप, प्रिंटर याची आत्ताच आपण आदेश दिलेला आहे. पुढच्या महिन्याभरामध्ये सर्वच त्या ठिकाणी प्रिंटर, लॅपटॉप जातील याची व्यवस्था आमचे जमाबंदी आयुक्तांनी या ठिकाणी करतील. त्याला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ त्या ठिकाणी लागेल. या ठिकाणी आकृतीबंध महत्वाचा विषय आहे, तर आम्ही मुद्रांक विभागाचा आकृतीबंध या ठिकाणी फायनल केला आहे. सोबत आता जमाबंदीचा आणि महसूल विभागाचा आकृतीबंध याकरता उद्या 3 वाजता आमचे एसीएस खारगे साहेब आपल्या संघटनेची एक बैठक घेतील. जांगट समितीचा अहवाल आहे, त्यानंतर जे काही बदल झाले आहेत त्याच्याबद्दलही चर्चा करतील आणि एक चांगला आकृतीबंध महसूल विभागाचा, जो या ठिकाणी एक मोठा प्रश्न महसूल विभागाचा आहे की आकृतीबंध नसल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांना मुकावं लागतं किंवा आजच्या आधुनिकीकरण आणि आजची जी काही महाराष्ट्राची लोकसंख्या आहे याप्रमाणे आपला आकृतीबंध असला पाहिजे, ही भावना आपली संघटनेची आहे. निश्चितपणे आमचे विकास खारगेजी यामध्ये लक्ष टाकतील आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, कुठले आंदोलन करण्याची काही गरज नाही आहे. हे आंदोलन सर्वांनी वापस घ्यावं आणि महसूल खात्यामध्ये जे अपेक्षित काम आहे माझ्या स्थित आपण सर्वांनी करावं. कुठल्याही पद्धतीने कुठल्याही दबावाला बळी न पडता आपण त्या ठिकाणी सर्वांनी चांगल्या वातावरणात काम करावं. आणि मी आपल्याला आश्वस्त करतो या विभागाचा मंत्री म्हणून, कुठल्याही अधिकाऱ्यावर चुकीची कारवाई होणार नाही. कुठल्याही अधिकाऱ्याची त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आपलं सरकार काम करणार नाही. पण एक मात्र खरं आहे, अनावधानानं झालेल्या चुका माफ आहे, पण जाणीवपणे केलेल्या, मनात त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी विचार करून केलेली चूक, ते जाणीवपूर्वक केलेली चूक मात्र सरकारमध्ये माफ नाही आहे. चूक झाली असेल, अनावधानानं झाली असेल, त्याला सरकारमधली काही त्या ठिकाणी आम्ही नेहमीच भूमिका ही मवा ठेवली आहे. पण जाणीवपूर्वक चूक करणे, जाणीवपूर्वक सरकारचं नुकसान करणे, जाणीवपूर्वक त्या ठिकाणी हेतू ठेवून त्या ठिकाणी चूक करणे हे काही सरकारला मान्य नाही आहे. आणि त्यामुळं अशाही ठिकाणी सरकार लक्ष देऊन आहे. मी एवढंच सांगेल की जे कारवाई झाली आहे त्या सर्व अधिकाऱ्यांनी त्यांची जी काही भूमिका आहे ती सरकारकडे मांडावी. पुढच्या 3 दिवसामध्ये सरकार यामध्ये योग्य निर्णय करेल. बैठकीनंतर मंत्री बावनकुळे यांनी नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं. ग्रामीण भागातील महसूल सेवा सुरू ठेवणे अत्यावश्यक असून नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. या आश्वासनानंतर संघटनांनी काम बंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानं महसूल विभागाचे कामकाज पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला.